शांताराजा मित्रमंडळाचा शिवजयंती उत्सव जल्लोषात संपन्न। मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत 32 वर्षाच्या कार्याचा गौरव। शांताराजा मित्रमंडळ उमराणे ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती उत्सव विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत देवरे हे होते। प्रथमतः सकाळी उमराणे मावळखोऱ्याचे ग्रामदैवत श्री रामेश्वर महादेव मंदिरात येथील ग्राम हितवादी संघटनेचे अध्यक्ष भगवान देवरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिवजयंती उत्सवास सुरुवात करण्यात आली। या निमित्ताने संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली। त्यात छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल, SPH कन्या विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, KB पाटील इंग्लिश स्कूल सौंदाणे यातील विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांचा मोठा सहभाग होता। यावेळी माध्यमिक शाळेचे लेझिम पथक, ऐतिहासिक शिवकालीन वेशभूषेतील भगवी वस्त्रे, भगवे ध्वज हाती घेतलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या घोषणांनी आसमंत दुमदुमला होता। मिरवणुकीच्या शेवटी गजरावर बाल छत्रपती शिवाजीराजे व मावळ्यांची वेशभूषा केलेले युवक मिरवणुकीचे आकर्षक ठरले होते। मिरवणूक छत्रपती शिवाजीराजे चौकात आल्यानंतर स्वराज्याचे भगव्या ध्वजाचे पूजन महेश चिमणपुरे यांच्या हस्ते करण्यात आले। शिवराज मुद्रेचे पूजन दादा शिरोडे यांच्या हस्ते करण्यात आले। शिवजयंती उत्सवाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पोपट जमधाडे यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच छत्रपती शिवाजीराजे यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे यांच्या हस्ते करण्यात आले। उमराणा वतनातील 12 बलुतेदार व 18 पगड बहुजन समाजाच्या वतीने तसेच गावातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिवस्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला। या प्रसंगी उमराणा मावळखोऱ्यातील गावगाडा चालवंतांना रयतेतील तंटे, भांडण, आपापसातील वाद ग्रामपातळीवर मिटवून गावात 12 बलुतेदार व 18 पगड बहुजन समाजात एकोपा सलोखा वाढविण्यास व गाव गुण्यागोविंदाने समाधानाने चालावे यासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे तत्कालीन पोलीस पाटील स्वर्गीय पंडित शामराव देवरे तसेच त्यांचा वारसा पुढे चालवणारे माजी पंचायत समिती सभापती धर्मा पांडुरंग देवरे, माजी सरपंच नथा दादाजी देवरे, दिलीप केशव देवरे, सुभाष कारभारी देवरे, मोतीराम शामराव देवरे, स्वर्गीय रामदास त्र्यंबक देवरे, बाळासाहेब देवराम देवरे तसेच देवळा तालुका प्रशासनाचे लोकाभिमुख अधिकारी PI नेहते साहेब आदींसह महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तुंग यश संपादन करून कृषी उपसंचालकपदी निवड झालेल्या तेजस्विनी भाऊराव मोरे व दिल्ली येथे युवा कृषी विकसित भारत चर्चा सत्रात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे आपल्या गावाची कन्या वैष्णवी सुभाष देवरे तसेच नाशिक येथे नगरसेवकपदी निवड झालेले समाधान नामदेव देवरे या सर्व गुणवंतांना माननीय दादाजी भुसे शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य व देवळा तालुका PI नेहते साहेब यांच्या हस्ते शिवकालीन पगडी व शिवचरित्र भेट देऊन मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले। प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच कमलाताई देवरे, स्वाती देवरे, दत्तू देवरे, माजी सभापती राजेंद्र देवरे, सुनील दत्तू देवरे, संदीप देवरे, सर्कल भाऊसाहेब, ललित देवरे, भूषण देवरे, वालचंद देवरे, संतोष बापना, पंकज ओस्तवाल, रत्नाकर देवरे, प्रवीण दामू देवरे, भाऊसाहेब देवरे, मुख्याध्यापक PK सूर्यवंशी, हिरे सर, KB पाटील शाळेचे मुख्याध्यापक प्राप्ती प्रशांत जोगदे आदी मान्यवर उपस्थित होते। मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी गेल्या 32 वर्षाच्या कालखंडातील मंडळाच्या कार्याविषयीची माहिती विशद केली। यावेळी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मंडळाने राबवलेल्या विविध उपक्रमांच्या बाबतीत मंडळाचे आजवरचे कार्य पाहून शिवरायांच्या शूर किल्लेदार व वीर मावळ्यांच्या स्मरणार्थ विविध उपक्रम राबविणारे महाराष्ट्रातील एकमेव मंडळ असल्याचा विशेष उल्लेख केलाय। बाळा पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे मावळे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे, उमराणे घेतलेले आहे। त्या सर्व मावळे सरदारांचा जो अभ्यासक्रमामध्ये भुसे साहेबांनी समावेश करण्यासाठी प्रस्तावित केलेला आहे। येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये या नागोजी जेधे सारखे, शूर सरदार बाजी पासलकर सारखे यांचा इतिहास आपल्याला प्रत्यक्ष वाचायला मिळणार आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यावेळेस तलवार घ्यावी लागली होती। आज तुम्हाला तलवार नका घेऊ, शेतीमध्ये जातायत, पावडी घ्या, पावडी म्हणजे आपणच शिवाजी महाराज म्हणून शेतीमध्ये प्रगती करा।
उद्योग क्षेत्रामध्ये शिवाजी महाराज बना, IT क्षेत्रामध्ये शिवाजी महाराज बना, शैक्षणिक क्षेत्रामध्ये बना, प्रत्येक क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बना. तुम्ही बनले तर प्रजेचं हित होईल. त्याचबरोबर कुटुंबाची जबाबदारी महत्वाची आहे. आपलं कुटुंब सलामत असेल तर आपण सलामत आहोत एवढं लक्षात ठेवा. देश सलामत राहील. बाहेर बिस्किट वाटायचे आणि स्वतःच्या मुलाला रुपया द्यायचा नाही, त्याला अर्थ नाही. घर स्वयंपूर्ण करा, मग जगाचं बघा. हे तुकाराम महाराजांची सत्य तुम्ही सगळ्यांनी प्रत्यक्षात अंगीकारावी. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जेवढे प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं जाणता राजा मित्र मंडळाच्या वतीने नेते साहेब, सरपंच विलास काका, प्रशांत देवरे, माजी सरपंच, प्रभारी सरपंच, मागच्या वर्षापासूनच तो पॅटर्न आपण त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि येणाऱ्या 16 जून पासून ज्या काही पुढचं शैक्षणिक वर्ष चालू होईल त्या वर्षाला दुसरी, तिसरी, चौथी आणि 6वीचाही शैक्षणिक अभ्यासक्रम बदललेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार आहे. नंदनजी देवरे साहेब, मला आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना आनंदाने सांगायचं आहे, पाठीमागच्या 6 महिन्यापूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्री महोदय माननीय धर्मेंद्र प्रधान साहेबांना महाराष्ट्राचा एक सर्व शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार आम्ही गेलो होतो आणि आपलं सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा संपूर्ण देशव्यापी शिकवला जावा अशा प्रकारची विनंती आम्ही त्या ठिकाणी केली होती. यापूर्वी CBSEच्या माध्यमातून फक्त 1.5 पॅरा म्हणजे एक पूर्ण उभा कॉलम आणि अर्धा कॉलम एवढंच छत्रपती शिवाजी महाराज CBSE पॅटर्नमध्ये शिकवले जायचे. परंतु ही मागणी केल्याच्या नंतर मला आपल्या सर्वांना आनंदाने सांगायचं आहे की बैठक संपन्न झाल्याच्या नंतर अर्ध्या तासानेच केंद्रीय शिक्षण मंत्री महोदय धर्मेंद्र प्रधान साहेबांनी त्या ठिकाणी ट्विट केलं की आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या देशामध्ये आम्ही जन्माला आलेले आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा देशाच्या समोर शिकवला गेला पाहिजे. याची अंमलबजावणी येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासूनच केली जाईल. आणि मला सांगायला आनंद होतो की मराठा साम्राज्य, मराठा म्हटलं तर फक्त मराठा समाज नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणारे हे सर्व मराठा या संज्ञेखाली साधारणतः छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आता येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण भारतभर 21 पानांच्या माध्यमातून त्याच ठिकाणी संपूर्ण देशामध्ये शिकवला जाईल. आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे की इंग्रजी